श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते, ज्याला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत असे म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख, समृद्धी, शांती आणि धनधान्य नांदते असे मानले जाते. या दिवशी महालक्ष्मी व्रत कथा वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते. या व्रतामध्ये नैवेद्यासाठी प्रामुख्याने लाया, फुटाणे आणि पुरणपोळी अर्पण करण्याची पद्धत आहे. यंदा 18 डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत, जप, पूजा आणि दान यामुळे घरात सुख, समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते. मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा केली जाते. पूजेप्रमाणे याचे विसर्जन, उद्यापन करण्याला देखील विधी आहे. तरच हे व्रत पूर्ण होते आणि व्रताचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणूनच आपण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन हे करत असतो. आणि अशातच जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करून पूजा मांडणी केली असेल तर 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन हे करायचे आहे. पण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी राहू काळ आहे. ज्योतिषशास्त्रात राहू काळ हा अशुभ वेळ मानली जाते. या काळामध्ये आपल्याला चुकूनही पूजेची मांडणी किंवा उद्यापन हे करायचे नाही. राहू काळ हा दुपारी 1:40 प्रारंभ होईल, तो दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही पूजेची मांडणी तसेच उद्यापन हे करायचे नाही आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण करा. 11 लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होणार आहे. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पवित्र मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी सुवासिन महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रियांचा आदर करतात. आणि 4थ्या गुरुवारी देखील इतर गुरुवारप्रमाणे पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करायची आहे. महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे. संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि संध्याकाळी महिलांना हळदी कुंकवाला आपल्या घरी आमंत्रण करायचे आहे, कारण त्यांना देखील देवी स्वरूपात मानून आदर करायचा आहे. सुवासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करायची आहे. त्या सुवासिनींना फुले, फळे, गजरा, महालक्ष्मी व्रताची पोथी, एखादी भेटवस्तू द्यायची आहे. ओटी भरायची आणि त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा. तसेच महिलांचा उपवास असेल तर त्यांना आवर्जून दूध द्यायचं आहे किंवा अगदी तुम्ही भोजनसुद्धा देऊ शकतात. या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी कन्यापूजन देखील केले जाते. शक्य असेल तर तुम्ही कन्यापूजनसुद्धा करू शकतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्याकडनं काहीही दान केलं नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी ब्राह्मणांना शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन तुम्हाला त्यांना नमस्कार करायचा आहे. या केलेल्या दानाने आपल्याला दुप्पट पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता जर मासिक धर्मामुळे जर तुमचा एखादा गुरुवार गेला असेल तरीसुद्धा तुम्हाला 18 डिसेंबरला म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे करायचं. आता जर तुम्हाला 18 डिसेंबरलाच मासिक धर्म असेल, तुम्हाला उद्यापन करणं शक्य नसेल तर तुमच्या घरातील इतर सदस्यांनी उद्यापन केलं तरीही चालणार आहे. आता जर काही कारणास्तव तुम्हाला 18 डिसेंबरला उद्यापन करणं शक्य नसेल, मासिक धर्म असेल, सुतक सुयर असेल, तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन हे केलं तरीही चालणार आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा येणार आहे की पौष महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही,
मग आपण उद्यापन कसं करावं? तर पौष महिन्यामध्ये देवाच्या पूजा करण्याला कोणतेही अडचण नाही आहे. म्हणून तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील जे शेवटच्या गुरुवारी तुमचं उद्यापन राहिलं असेल काही कारणास्तव, तर ते तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आवर्जून करू शकता. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे? तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. आता जर तुम्ही पूजेची मांडणी केली असेल तर तिथे हा उपाय करू शकतात. आता तुम्ही पूजेची मांडणी करत नसतील, व्रत करत नसतील, तर तुम्ही देवघरासमोर बसून माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या. ज्या लवंगा आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात. तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते. त्याचबरोबर आपल्याला 11 एक रुपयाची नाणीसुद्धा घ्यायची आहेत. नाणे म्हणजे पैसे. पैशाला सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि जेव्हा पण आपण पैशापासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतात. आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये 11 लवंगा आणि 11 एक रुपयाची नाणीही ठेवायची आहेत. देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे. आता आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं तसेच एक लवंग घ्यायची आहे आणि आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचं जप करायचे. आपल्या मनातली इच्छा बोलून हे 1 रुपयाचं नाणं आणि एक लवंग जे ते आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचे. पुन्हा दुसरी लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे. आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून हे एक नाणं आणि एक लवंग आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचे. अशा रीतीने आपल्याला 11 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचं जप करायचं. 11 वेळा आपल्याला लवंग आणि 1 रुपयाचं जे नाणं आहे ते माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं आहे. आता तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत. आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा श्रीसूक्तमचं पठणसुद्धा करायचं. या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. त्यानंतर आपला हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची की आपली एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची आहे. आता या 11 लवंग आणि 11 1 रुपयाची जी नाणी आहेत ती संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर माता लक्ष्मीच्या आता तुम्ही फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ही सेवा केली असेल तर तिथे ठेवायची किंवा जिथे तुम्ही पूजेची मांडणी केली असेल तर तिथे संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर आपल्याला तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायची आहे आणि देवपूजा करून घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेच्या मांडणीची उत्तर पूजा करणार आहेत त्यावेळेस आपल्याला ही 11 नाणी जी आहेत 1 रुपयाची ती एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची. त्याची पोटली ही तयार करायची आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो तिथे ठेवायचं आहे. म्हणजे कपाट असेल, तिजोरी असेल त्यामध्ये ठेवायचं. अशी ही अभिमंत्रित नाणी जी आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होत असतं. आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात. किंवा तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही अशी अभिमंत्रित पोटली ठेवू शकतात. तसे जे 11 लवंग आहेत त्या आपल्याला इकडे तिकडे टाकायच्या नाही आहेत. आता तुम्ही चहामध्ये ह्याची पावडर बनवून टाकू शकतात किंवा अगदी एखादा गोडाचा पदार्थ खीर बनवा किंवा शिरा बनवा आणि त्यामध्ये आपल्याला ह्या लवंगा ज्या आहेत त्या टाकायच्या किंवा डायरेक्ट तुम्ही लवंगा 1 लवंग करून खाऊसुद्धा शकतात देवीचा प्रसाद मानून. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभवतील की तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे झालेले आहेत. आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढं पण दारिद्र्य ते दूर झालेलं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागलेली. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात
प्रभावी असा हा उपाय मानला जातो. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.